प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या अन्यायाविरोधात 22 जुलै रोजी राज्य शासन सिडको व अदानी कंपनी समूहाच्या विरोधात नोकरी, पुनर्वसन, व्यवसाय, अतिरिक्त बांधकाम परवाना अशा अनेक नुकसान भरपाई मिळण्याबाबत मागणी करत लोकनेते दिवा पाटील 27 गाव प्रकल्प बाधित कृती समितीतर्फे जोरदार निदर्शने करीत भूमिपुत्रांचा जलसमाधी आंदोलन। सातत्यानं ही समिती जी आहे त्या अनेक आंदोलनानुसार त्यांनी त्याचा घरांना तडे जातात। ओवल्यामध्ये गेली 7 वर्ष पाणी जातोय। डोंगीचा ज्या पद्धतीनं पुनर्वसन केला तसा बाकी गावांचा पुनर्वसन करा ही मागणी आहे। आणि जी ठाकरे समिती होती आणि सुबोध कुमार समिती जी साहेबांची होती त्याच्यामध्ये 10 ते 11 हेक्टर जमीन कमी आहे का ज्या लोकांना गॅलरीज वाढल्यात या वाढल्यात ते द्यायचा होता, हा एक विषय होता। आणि सातत्यानं ब्लॅस्टिंगमुळे हे सगळा जो झाला त्याच्यामध्ये रोज आता अजून पुन्हा एकदा तुम्ही कधी त्याच्यामध्ये पुनर्विचार करणार? यांना नुकसान भरपाई द्यायला पाहिजे होती, दिली नाही। आणि मोर दॅन 5 ते 7 हजार जॉब येणार आहेत। तर गावामध्ये एकही माणूस नोकरीपासून वंचित राहता, कारण 7,000 जॉब येणार आहेत। 7 आमचं म्हणणं पायलट नाही, पायलट कमी आहेत, बाकी सगळे जे आहेत। आणि ती कामं पण जसा सिडकोशी दिबी पाटील साहेबांनी ॲग्रीमेंट केला होता, अंतर्गत कामंसुद्धा प्रकल्पग्रस्तांना दिली पाहिजे ही पहिली मागणी आहे। का जर कामं साफसफाईपासून फोर्कलिफ्ट ऑपरेटरपासून सगळे आतमध्ये ज्या गाड्या लागतात सगळी जर आपल्या लोकांना दिली तर या लोकांना रोजगार मिळणार आहे। कॉन्ट्रॅक्टर बाहेरचे आले तर लोक बाहेरचे येतील, आता सगळे लोक बाहेरचे आलेत। आणि म्हणून हा सर्व विचार करून सिडकोचे अनेक MD बदलत आहे। भाटिया साहेबांनी चांगली मदत केली होती, गगरान साहेबांनी केली होती, आता नवीन आलेले आहेत सिंगलजी, त्यांनी स्वतः बैठक घेऊन याच्यात मार्ग काढला पाहिजे। आणि आमची विनंती आहे, जेव्हा मी आता वडेट्टीवार साहेबांना भेटायला चाललो आहे की याच्यामध्ये जलसमाधीपर्यंत लोक गेले, आज जर चुकून काय कोणाची जीवितहानी झाली असती तरी दुःखाची गोष्ट आहे। जे खासदार आहेत बारणे साहेब 3 वेळा त्याच्यामध्ये अधिवेशन संसदेत त्या लोकसभेमध्ये हा प्रश्न विचारला, कारण त्यांच्या अंतर्गत हा येतो। महेश बालडे आहेत आमदार, आणि आमदार प्रशांत ठाकूर इथले आमदार आहेत, गणेशजी नाईक आहेत, मंदा म्हात्रे आहेत, त्यांनीसुद्धा याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि या लोकांना न्याय मिळाला पाहिजे। माझं म्हणणं, ज्या एकतर राहिलेली जी घरं आहेत, ठाकरे समितीचा जो अहवाल आहे त्याची 10 हेक्टर जमीन अर्जंट त्यांनी 27-28मध्ये आता जे वाटप चालू आहे त्याच्यामध्ये लोकांना दिली पाहिजे। जसा घरांना तडे जातात, दिबी पाटील साहेब असताना जेव्हा जोगचा काम होता हाच ओवला गाव रस्त्यावर उतरला आणि त्यावेळेला जोगची क्वारी बंद केली, लोकांना त्याच्यामध्ये नुकसान भरपाई मिळाली, ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। आता चीफ इंजिनियर करणार मग गोसावी साहेब करणार, तर ते कधी करणार आहेत? 100 वेळा सांगितलं घरांना तडे गेलेत, लोकांची घरं पडतात, तातडीने त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे। आणि यांचा जो आहे नोकऱ्यांचा, जेवढ्या गावांमध्ये बेरोजगार आहेत ज्यांचा तुम्ही याच्यामध्ये पुनर्वसन केलेलं आहे आणि जे आता ही गावं बाधित आहेत त्यांना प्रत्येक घरात नोकरी मिळाली पाहिजे। महिलेला पण मिळाली पाहिजे, युवकाला पण मिळाली पाहिजे, प्रत्येक घरात नोकरी। 5,000 जॉब याच्यामध्ये येणार आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांचा प्रश्न सिडको सिरियसली घेईल। एकनाथजी शिंदे साहेबांनी खरं तर मुख्यमंत्र्यांनी याच्यावर मीटिंग घेणं गरजेचं आहे, अशी आमची मागणी आहे। चीफ इंजिनियर लेवलला बोलवतात, आता आल्या त्या असिस्टंट आल्या, त्यांना माहीत नाही इंजिनियर्स, त्यांच्याशी बोलण्यात काय पॉईंट नाही आहे। तुम्ही 10 हेक्टर जमीन कधी अवेलेबल करणार ज्याच्यामध्ये ठाकरे समितीचा निर्णय झाला त्याच्यानुसार ती कारवाई होईल। आणि त्याच्याबरोबर जे आता लोकांचा क्रॅक होतात घरं, त्यांची नुकसान भरपाई तातडीने दिली पाहिजे, जेणेकरून ही पुढे समस्या होऊ नये। 30 तारीख दिली, ती कुणाबरोबर बैठक आहे? ती MDंबरोबर आहे का मला माहीत नाही। जे MD घेतात, MDनी घेण्यापेक्षा माझा ना एक मीटिंग दिबा पाटील साहेबांचं नाव लागणार आता 100%, कारण आपण देवेंद्र फडणवीसांनी पण इथे येऊन जाहीर केलेला आहे आणि तो राष्ट्रीय लेवलला समजा केंद्र शासनाकडे मुद्दा आहे। बाकी मुद्द्यावर आमची विनंती आहे सगळ्यांना की मुख्यमंत्री साहेब बसले तर हा निर्णय लवकर होईल। तेच नगर विकास मंत्री आहेत, त्यांच्या अंडर आहेत, आणि मग सिडकोला ऐकतील, खालच्या अधिकाऱ्यांची बैठक होता कामा नये असं मी अध्यक्षांना सांगेल। वारंवार तुम्ही आंदोलन करताय, वारंवार तुम्हाला गुंडाळले जातात, आणि एकदा एअरपोर्ट सुरू झाला का तुम्हाला गेट ते बंद करतील। त्याच्या अगोदर कामंसुद्धा प्रकल्पामध्ये नोकऱ्या, नंतर सांगतो आम्ही, कामं येणार द्या तर नोकऱ्या मिळतील। कामं समजा उद्या ओवल्याच्या माणसाला दिला, डोंगीच्या दिला, उलव्याची दिला तर तो लोक भरणार आहे। कॉन्ट्रॅक्टरचे बाहेरचे आले का लोक बाहेरचे भरले जातील। तर भरतीमध्ये कामंसुद्धा जो दिबी पाटील साहेबांना 50% कामं यांना दिली पाहिजे, ती सगळी कामंसुद्धा दिली पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे। दिबी पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये जे प्रकल्प करतात ना, सन्मानाची मागणी त्यांची जी मागणी आहे ती सन्मानाची मागणी त्यांची मान्य करा।
आणि त्यांच्या प्रश्नात लवकर लवकर मार्गी करा असं मला वाटतं. भेटायला चाललो आहे. मला तर अपेक्षा आहे की सगळे आमदार सगळे आमचे दोस्त आहेत, खासदार 3 वेळेला खासदार झाले, यांनी केलं पाहिजे. म्हणजे विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्न विचारायची गरज नाही, कारण आपले घरचे आमदार आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण इथं सरपंच, आपले जिल्हा परिषद मेंबर आहेत, पंचायत समिती मेंबर आहेत आणि ही ओरड जी आहे ती त्यांच्या काना, पण बाकीच्यांनी विरोधी पक्षनेत्यांनी मांडणं ती अपेक्षा माझी नाही, पण आता पर्याय नाही म्हणून मी त्यांच्याकडे चाललो आहे. पण तरी या 2 आमदारांना तिथं महेश बाटे आणि प्रशांत ठाकूरना मी भेटणार आहे, त्यांना सांगणार हा तुमचा घरचा प्रश्न आहे, दुसऱ्याकडे न्यायला मला सुद्धा शरम वाटते का वडेट्टीवारनी का प्रश्न मांडायचा, का बाळासाहेबांनी प्रश्न मांडायचा, तुमचा घरचा प्रश्न आहे. कामं पण तुमची सगळ्यांची आहेत, सगळ्या तुमच्या क्रेशर तुमच्या अंडर आहेत, कामं तुमची चांगली आहेत. मग आता हे जगले पाहिजे प्रकल्प असं आमचं म्हणणं आहे, बरोबर आहे का नाही. तर त्याच्यामध्ये पहिला आमदार खासदारांना विनंती करा, दोघांना उतरल्या इथून पहिला फोन करतो आणि विधानसभेत त्यांना भेटून त्यांना तो वडेट्टीवारनी मांडता प्रश्न का तुम्ही सोडवणार आहात. आणि तुम्ही या बैठकांमध्ये बसला पाहिजे, कारण ते कमिटीमध्ये ते होते, विवेक पाटील होते, प्रशांत ठाकूर होते, मनोहर भोईर होते, महेश बालटे होते. त्यांची जबाबदारी आहे का राहिलेले ठाकरे समितीचा अहवाल यांनी का भांडायचा आहे. यांचं भांडण झालं युद्धामध्ये, आपण जिंकलो, पण आता तह जो आहे त्याच्यामध्ये त्यांना ज्यांना पण लोकप्रतिनिधी त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचं नेतृत्व करावं ही माझी अपेक्षा आहे.